सकल हिंदू मराठा समाज द्वारा किया गया कैलेंडर 2026 का उद्घाटन। इस उद्घाटन कार्यक्रम में सकल हिंदू मराठा समाज के कई लोग मौजूद थे। ये कार्यक्रम कुर्ला वेस्ट स्थित सर्वेश्वर मंदिर में लिया गया था। जय शिवराज, जय जिजाऊ। सकल हिंदू मराठा समाजाने मागच्या वर्षी दिनदर्शिका प्रसारित केली होती। यावर्षी ही दिनदर्शिका 2026 काढलेली आहे। या दिनदर्शिकेमध्ये आपण पाहिलं असेल की मागच्या वर्षी जे जे सेवा कार्य घडलेले आहेत, मराठा समाजाला एकत्र करून जे कार्याला सुरुवात केली त्याचे फोटोज आपण पाहिलं असेल पहिल्या पानावरती टाकले आहेत। त्याचबरोबर ह्या टायमाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण मराठा समाजातील जे उद्योग करणारे व्यक्ती आहेत, जसं की महिलांचं बचत गटाच्या माध्यमातून पोळी केंद्र असेल, टिफिन सेवा असेल, सुतार काम असेल, प्लंबरचे काम असेल, फॅशन डिझायनिंगचं असेल, टेलरिंगचं असेल, अशा प्रत्येकांची यादी आपण या ठिकाणी दिलेली आहे। या ठिकाणी सगळ्यांचे फोन नंबर्स आहेत की त्या माध्यमातून मराठा समाजाच्या लोकांचा व्यवसाय वाढावा हा उद्देशाच्या हेतूने आम्ही हे कॅलेंडरच्या पाठीमागे दिलेले आहेत की प्रत्येकाच्या घरामध्ये मराठा समाजाच्या उद्योगाची माहिती पोहोचली पाहिजे आणि त्या निमित्ताने मराठा समाजापर्यंत हा उद्योग व्यवसाय वाढेल याची आमची वाटचाल असणार आहे। आणि यापुढेही अशाच प्रकारचे कार्य आम्ही सतत करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज एकत्र राहणार आहे उभा आणि आपल्या कार्यासाठी आणि समाजासाठी तसंच हिंदू समाजाचा बल देण्यासाठी मराठा समाज कायम एकत्र आलेला आहे। तर हे कार्य असंच पुढे सातत्याने राहावं ही सर्वशी प्रार्थना। मराठा समाज आज कुर्ल्यामध्ये मोठ्या वेगाने कार्याला लागलेला आहे। एक 1.5 वर्षापूर्वी तसे तर सर्वच कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत, परंतु एक समाजासाठी काहीतरी आपलं देणं असावं आणि ते आपण पूर्ण करावं या उद्देशाने समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र आलेले सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या माध्यमातून सकल हिंदू मराठा समाजाची स्थापना इथे करण्यात आलेली आहे। अजून समाजासाठी भरपूर काही कार्य करण्याची आमची इच्छा आहे आणि जर सर्वांचं या समाजातील सर्व कार्यकर्त्यांचं बळ आणि या एकीने आपण नक्कीच या समाजाच्या उन्नतीसाठी आपण नक्कीच चांगलं कार्य करू अशी मी शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना करेन की या समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याची शक्ती आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना लागू दे। इतके बोलून मी इथेच थांबतो। धन्यवाद।